जे काही स्थानिक आमदार आहेत बबनराव लोणीकर यांनी या शिवलीला जाणीवपूर्वक अपर तहसील कार्यालयाच्या यादीतून डावलण्यासाठी या ठिकाणी शर्थीचे प्रयत्न केलेले आहेत। या ठिकाणी त्यांनी बनाव केला की शिवलीला अपर तहसील कार्यालय देण्यात येईल, परंतु तो बनाव त्यांचा आता उघडा पडलेला आहे आणि आता सर्व लोकांच्या लक्षात आलेलं आहे की या माणसानं या भागामध्ये काय काय अन्याय केलेला आहे। तर या ठिकाणी रस्त्याच्या प्रश्नावर देखील त्यांनी या ठिकाणी जाणीवपूर्वक डावलण्याचं काम केलेलं आहे। या ठिकाणी जे काही विद्युत 132 केवीचं जे काही ट्रान्सफॉर्मर या ठिकाणी इथून शिवली या ठिकाणी जे काही आवश्यक होतं त्या ठिकाणी तर ते डावलण्याचं काम केलेलं आहे। आणि म्हणून या ठिकाणी सतत जर या ठिकाणी या शिवलीवर असा अन्याय होत असेल तर आजच्या या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही एवढंच सांगणार आहे की हा अन्याय या ठिकाणी कुणीही सहन करणार नाही। आणि 2024मध्ये या बबनराव लोणीकरांना या शिवली सर्कलला दाखवून दिलेलं आहे। नागापूरसारख्या गावामध्ये, बोरगावसारख्या गावामध्ये आणि कोळवाडीसारख्या गावामध्ये बबनराव लोणीकर हा 4थ्या क्रमांकावर आहे। आणि यानंतर अशा या अपर तहसीलच्या या प्रकरणामध्ये बबनरावचा आता या नंतरच्या 2029च्या विधानसभा निवडणुकीत कोणताच नंबर राहणार नाही आणि निश्चितपणानं ही शिवली सर्कलची जनता बबनराव लोणीकरांना चितपट केल्याशिवाय राहणार नाही। वंचित बहुजन आघाडीचा सरदार बाबासाहेब आंबेडकर, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो। अप्पर तहसील कार्यालय शिवलीला झालंच पाहिजे, अप्पर तहसील कार्यालय शिवलीला झालंच पाहिजे, अप्पर तहसील कार्यालय शिवलीला झालंच पाहिजे। बबनराव लोणीकरांचं करायचं काय? खाली मुंडकावर पाय, अरे बबनराव लोणीकरांचं करायचं काय? खाली मुंडकावर पाय, अरे बबनराव लोणीकरांचं करायचं काय? खाली मुंडकावर पाय। हक मागते नहीं किसी का भीख मांगते, पूजा दादा आंबेडकर, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो। अरे या बबनराव लोणीकरांचं करायचं काय? खाली मुंडकावर पाय, बबनराव लोणीकरांचं करायचं काय? खाली मुंडकावर पाय, अप्पर तहसील कार्यालय झालंच पाहिजे,